तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आपल्या महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम अजितदादा पवार वर्सेस सोलापूर डिस्ट्रिक्टच्या DYSP अंजना कृष्णा, तर या दोघांमध्ये जो वाद चिरगडला होता त्याच्याबद्दल आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो बघून घ्या आज आपल्या देशामध्ये बहुतांश कॅन्डिडेट IAS IPS बनू इच्छितो किंवा मोठा ऑफिसर बनू इच्छितो, पण आपल्या देशातील जे पॉलिटिकल लीडर्स आहे किंवा पार्लमेंटरी सिस्टममध्ये काम करणारे जे लीडर्स आहे ते सर्वचे सर्व लीडर आपल्या देशातील अनेस्ट ऑफिसरच्या अगेन्स्ट जे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज आहे किंवा त्यांच्या अगेन्स्ट जी बॅड ॲक्शन आहे ते घेण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे ना आपल्या देशातील अनेस्ट ऑफिसरला ते प्रामाणिकपणे काम करू देत नाही। तर विषय असा आहे की मित्रांनो, सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये एका मळ्यावरती म्हणजे अवैध उत्खनन चालू होतं म्हणजे ना त्या एरियामध्ये रेड सॉईल किंवा लाल माती म्हणतो, तर त्या प्लेसमध्ये त्या लाल मातीचं अवैध उत्खनन चालू होतं। तर तिथल्या लोकांनी कंप्लेंट केली होती या DYSP अंजना मॅडमला, तर त्यांनी तुरंत या कामावरती ॲक्शन घेतली आणि ते काम जे आहे ते अवैध उत्खनन काम थांबवण्याचा प्रयत्न केला। पण तिथल्या काही अजितदादा पवार यांच्या गटाच्या काही लोकांनी त्यांना कॉल केला दादांना, आणि त्यानंतर त्या आपले जे डेप्युटी सीएम आहे त्यांनी या IPS ऑफिसरला डायरेक्ट कॉल केला आणि त्यांना म्हणजे त्यांना एक प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला। पण ह्या ज्या IPS ऑफिसर ह्या खंबीरपणे उभे राहिले आणि आपल्या या महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम यांनी या IPS ऑफिसरला म्हटलं की तुम्ही ही जी ॲक्शन घेत आहे या लोकांच्या अगेन्स्ट, ती ॲक्शन तुम्ही तुरंत रोखवा किंवा तुरंत थांबवा, अन्यथा मी तुमच्यावरती ॲक्शन घेणार। की तर अजितदादांनी त्यांना म्हटलं की तुम्ही मला ओळखलं का, मी कोण आहे, मी एक डेप्युटी सीएम आहे महाराष्ट्र राज्याचा, लक्षात आलं का तुमच्या, तर तुम्ही तुरंत ही जी ॲक्शन आहे स्टॉप करा आणि ते अवैधकरण आहे ते कंटिन्यू चालू द्या। तर IPS ऑफिसर अंजना मॅम यांनी म्हटलं की याबद्दल मला कंप्लेंट आली होती आणि यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घेणं किंवा यांच्यावरती कारवाई करणं हे माझं एक काम आहे, माझं एक कर्तव्य आहे, त्यामुळे मी यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घेत आहे, कारण की हे जे काम आहे एक इलिगल काम आहे आणि इलिगल मायनिंग आहे, त्याच्यामुळे मला यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घ्यायची आहे। तर तुम्हाला जे करायचं ते करू शकता, पण मी माझं काम करणार। तर अशा प्रकारे वाद त्यांच्यामध्ये चिघडला। तर अजितदादा पवार यांनी त्यांना कॉल केला आणि म्हणाले की तुम्ही जर काम करत नसेल, तर तुम्ही जर ही जी काम आहे किंवा हे जी ॲक्शन आहे तर ही ॲक्शन थांबवत नसेल तर मी तुमच्यावरती ॲक्शन घेणार, असं अजितदादा पवार यांनी या IPS ऑफिसरला म्हटलं। तर अशा प्रकारे यांच्यामध्ये खूप असा वाद चाललेला होता आणि हा जो वाद आहे सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला आहे। तर त्यामुळे आणि काही व्हिडिओज असे आले की त्यामध्ये अजितदादा पवारांनी असं म्हटलं आहे की मला कायद्याच्या अगेन्स्ट किंवा कायद्याच्या विरुद्ध बोलायचं नव्हतं, पण मला तुम्हाला एक सरळ रूपाने सांगायचं होतं। का बरं असं म्हटलं, कारण की आता त्याबद्दलचे जे व्हिडिओज व्हायरल झाले होते, लोकांना माहिती झालं होतं की अजितदादा गटांचे ते लोक आहे आणि अजितदादा पवार हे आपल्या लोकांना सपोर्ट करत आहेत, त्यामुळे बहुतांश लोकांना माहिती झालं होतं। आणि आता काही व्हिडिओमध्ये असं लक्षात येत आहे की अजितदादा हे पलटले आणि ते म्हणाले की कायद्याचं उल्लंघन करायचं नव्हतं। तर बघून घ्या मित्र, कारण की आजच्या जनरेशनमध्ये सोशल मीडिया हे एक खूप पॉवरफुल वेपन आहे, कोणाला उठवायचं किंवा कोणाला झोपायचं तर या सोशल मीडिया थ्रूच होऊ शकते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे आहे की तिथल्या आमदारांनी सुद्धा एक ॲप्लिकेशन केलं की ते जे IPS ऑफिसर आहे त्यांचे जे डॉक्युमेंटेशन आहे ते सिलेक्ट कसे झाले, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला पाहिजे, ते लिगली पास झाले की इलिगली पास झाले। तर मला वाटतं की मित्रांनो, हे जर तुम्ही क्लॅरिफाय करायचं असेल तर लोकांचं असं म्हणणं आहे की ते 70,000 करोड किंवा 60,000 करोडचा जो घोटाळा अजितदादा पवार यांनी केलेला होता त्याच्याबद्दल सुद्धा कारवाई करायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे। जर तुम्ही या IPS ऑफिसरच्या अगेन्स्ट ॲक्शन घेताय ती लिगली पास झाली की इलिगली, तर तुम्हाला सुद्धा तर तुम्ही यांच्या अगेन्स्ट सुद्धा ॲक्शन घ्यायला पाहिजे की तो 60,000 करोड किंवा 70,000 करोडचा जो घोटाळा केला होता अजितदादा पवार यांनी, तर यांच्या अगेन्स्ट सुद्धा तुम्हाला लिगली ॲक्शन घ्यायला पाहिजे। जर हे करू शकत असाल तर तुम्ही ते सुद्धा करायला पाहिजे असं लोकांना वाटते। तर त्यामुळे लोकसुद्धा यांच्या अगेन्स्ट आणि बहुतांश लोकांना माहिती आहे की अजितदादा पवार च्या या गटाची जी पार्टी आहे किंवा यांची जी पार्टी आहे
ती किती सुप्रीम आहे किंवा ती किती अनेस्ट आहे सर्व लोकांना माहिती आहे, ही सर्व महाराष्ट्रातील लोकांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे आपल्या या महाराष्ट्रातील लोकांनी त्यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घेतलेली आहे. तर आता बघूयात काय निर्णय लागतो, डिसिजन या ॲक्टिव्हिटीजमध्ये येतात. ओके, तर भेटूया मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.